हाय अँड वेलकम टू सरस्वती कोचिंग. आज आपण आर्टिकल्स म्हणजे उपपदे ही पाहणार आहोत. ती उपपदे 3 आहेत. ए, ॲन आणि द. या 3 उपपदांचा वापर किंवा या आर्टिकल्सचा वापर आपण कोणत्या नामांच्या पुढं करायचा हे आपण इन डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता जर ए आणि ॲन या 2 आर्टिकल्सच्या बाबतीत आपण इथे विचार करूया. आता जर सिंग्युलर म्हणजेच एकवचनी सामान्य नाम असेल तर त्यापुढे ए आणि ॲन या दोन्हीपैकी एक आर्टिकल यूज करावं लागतं. तर त्याच्यामध्ये ए आर्टिकल कधी यूज करायचं आणि ॲन आर्टिकल कधी यूज करायचं. तर आपली जी 26 अल्फाबेट आहेत म्हणजे ए टू झेड लेटर्स 26 आहेत. याच्यापैकी 5 काय आहेत? ओवेल्स आहेत. इथं ओवेल्स दिलेले आहेत बघा. ए, ई, आय, ओ, यू हे झाले 5 ओवेल्स म्हणजे स्वर. आता हे 5 स्वर ज्या नामामध्ये असतील, नाऊनमध्ये असतील तिथं आपण ॲन आर्टिकल यूज करायचं. आणि ज्या नाऊनमध्ये ओवेल्स नाही म्हणजे राहिलेले जे 21 कॉन्सोनंट आहेत त्या कॉन्सोनंटच्या अगोदर आपल्याला ए हे आर्टिकल यूज करावं लागतं. फॉर एक्झाम्पल जसं आपण बघितलं की नाऊनमध्ये जर इनिशियल लेटर सुरुवातीचं लेटर या 5 ओव्हेलपैकी असेल तर ॲन यूज करा. आणि जर कॉन्सोनंटपैकी असेल तर ए आर्टिकल यूज करायचं. आता याचे आपण काही नाऊन पाहूया. इथं फर्स्ट आहे ॲपल. ॲपलमध्ये फर्स्ट लेटर ए आहे आणि ए हे ओव्हेल आहे म्हणून इथं आपण ॲन हे आर्टिकल यूज करणार. मग कसं होणार? ॲन ॲपल. त्यानंतर बॅग या वर्डमध्ये या नाऊनमध्ये काय आहे तर बी हे काय आहे? कॉन्सोनंट आहे म्हणून इथं होणार अ बॅग. कारण की आपण अगोदर इथं बघितले त्याप्रमाणे कॉन्सोनंट असेल तर आपल्याला ए आर्टिकल यूज करावं लागतं. इथं ओनियन पुन्हा ओवेल आलं म्हणून ॲन ओनियन आर्टिकल यूज करायचं. एलिफंट हे पण ओवेल आहे म्हणून ॲन एलिफंट यूज करायचं. त्यानंतर मँगोमध्ये यम कॉन्सोनंट आहे म्हणून इथं आपल्याला ए आर्टिकल यूज करावे लागेल. या पद्धतीनं ए आणि ॲन हे जे आर्टिकल आहे ते आपण कसा यूज करायचा एक हा फर्स्ट फॉर्म्युला आहे. परंतु कधीकधी याचा क्रॉस यूज केला जातो म्हणजे ओवेल्स असूनसुद्धा या ठिकाणी ए आर्टिकल यूज केलं जाणार. ते कोणत्या वेळी यूज केलं जातं तर बघा ई फॉर एलिफंट तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन ए असं होतं ई फॉर एलिफंट. परंतु इथं हा जो वर्ड आहे तो कोणता आहे? युरोपियन वर्ड आहे. आता युरोपियनमध्ये ई आर्टिकल आहे ई हे जे नाऊन आहे या नामाची स्टार्टिंग जे आहे ती ओव्हेलनं झालेली आहे. तरीसुद्धा आपल्याला इथं ए आर्टिकल यूज करावं लागणार कारण की ईचा फोनिक साऊंड बऱ्यापैकी आपण ए या अर्थाने घेतो परंतु इथं फोनिक साऊंडप्रमाणे ते आलं नाही म्हणून इथं आपल्याला ए आर्टिकल यूज करावे लागणार. युरोपियन ईचा फोनिक साऊंड इथं यू येतोय म्हणून ए आर्टिकल यूज करायचं. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे ओ. दुसरं ओवेल आहे ओ म्हणजे याचं मराठी मिनिंग येतं आहे व. आता ओ फॉर ऑरेंज तर आपण तिथं ॲन ऑरेंज घेतो परंतु 1 रुपीज नोट असेल तर 1 रुपी नोट असेल तर तिथं आर्टिकल येणार ए. कारण की या ओ ओवेलचं प्रोनाऊन्सिएशन व असं होते. त्यानंतर यू फॉर अम्ब्रेला. अम्ब्रेला जर असेल तर ॲन अम्ब्रेला घेणार कारण की आपला जो रूल आहे त्याप्रमाणे ओवेलचे स्टार्टिंग असेल तर आपल्याला तिथं काय घ्यावं लागतं? ॲन हे आर्टिकल यूज करावं लागतं. इथं ओवेल आहे यू परंतु प्रोनाऊन्सिएशन यूचं प्रोनाऊन्सिएशन यू असं होतं आहे म्हणून इथं आपल्याला अ आर्टिकल घ्यावं लागणार म्हणजे युनिव्हर्सिटी. हा क्रॉस यूज होतो. एच्या जागी ॲन येतं आणि ॲनच्या जागी ए येतं. इथं आपण कोणतं बघितलं आहे तर ए आर्टिकल बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे ॲन आर्टिकल
कुठं यूज केलं जातं तर ओव्हेलमध्ये केलं जातं, परंतु ते कॉन्सनंटमध्ये देखील येतं. तर कोणत्या वेळी येतं, याला फक्त एकच अपवाद आहे, तो म्हणजे यच हा जो लेटर आहे आपला अल्फाबेट आहे याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, यचा फोनिक साऊंड जो आहे तो ह असतो. फॉर एक्झाम्पल हॉटेल, हॉर्स यासारखे शब्द हने सुरुवात होते, परंतु हे जे शब्द आहेत ह्याचा प्रोनाऊन्सिएशन आपण यच आहे तरी हावर करत नाही तर आवर करतो, म्हणून इथं ॲन आवर येतं. त्यानंतर हॉनेस्ट असा उच्चार होत नाही तर ॲन हॉनेस्ट मॅन असं इथं आर्टिकल यूज करावं लागणार. हा झाला ए आणि ॲन या आर्टिकलचा क्रॉस यूज. त्यानंतर हे दोन्ही पण आर्टिकल जे आहेत ती वापरायचीच नाही. कुठं वापरायची नाहीत, ए आणि ॲन हे आर्टिकल यूजच करायचं नाही. तर जिथं प्रॉपर नाऊन असतं, फॉर एक्झाम्पल जर राम असेल तर रामच्या पुढे राम असं लिहायचं असतं का, तर नाही, हे चुकीचं होतं. अश्रेया, असृष्टी म्हणजे प्रॉपर नाऊन, विशेष मुंबई नाही होत, म्हणजे प्रॉपर नाऊनच्या पुढं आपल्याला हे आर्टिकल यूज करता येत नाही. ए किंवा ॲन कोणतंही यूज करायचं नाही. त्याप्रमाणे मटेरियल नाउन्स, मटेरियल्स नाउन म्हणजे काय, पदार्थवाचक नाउन. फॉर एक्झाम्पल शुगर, ऑइल यासारखे जे पदार्थवाचक शब्द आहेत, मटेरियल नाउन्स आहेत, याच्या पुढं देखील आर्टिकल यूज करायचं नाही. ए आणि ॲन यापैकी कोणतंही आर्टिकल यूज करायचं नाही. ज्यावेळेला प्लुरल फॉर्म बघा, आपण अ बॉय म्हणतो, परंतु हे जर बॉईज असेल म्हणजे हा प्लुरल फॉर्म आला, तर या बॉईजचं पुढं आर्टिकल यूज करायचं नाही. म्हणजे प्लुरल फॉर्म, मटेरियल्स नाउन्स आणि प्रॉपर नाउन्स याचा पुढं ए आणि ॲन आर्टिकलचा वापर टाळायचा, म्हणजे तो वापर करायचा नसतो. त्यानंतर आपलं जे पुढचं आर्टिकल आपण बघितलेलं होतं ते आहे द. ए आणि ॲन, द ही आपली 3 आर्टिकल आहेत. यापैकी ए, ॲन या 2 आर्टिकलचा यूज कधी करायचा, कधी नाही करायचा आणि अपवाद कोणत्या वेळी येतो हे देखील आपण बघितलेलं आहे. तर आता द आर्टिकल यूज करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट की दचं प्रोनाऊन्सिएशन दी असं देखील केलं जातं. बघा, इथं दी आहे, इथं द आहे. तर द आर्टिकल जे आपण शब्द लिहितो टी एच ई द, त्याचं द असं प्रोनाऊन्स कधी केलं जातं, तर जेव्हा नाऊनची सुरुवात असेल ती जर कॉन्सोनंटने असेल तर इथं गंगा जी हे कॉन्सोनंट आहे, म्हणून जे आपण द लिहितो ना त्या दचं प्रोनाऊन्सिएशन द केलं जातं. इथं महाराष्ट्र टाइम्स याच्यामध्ये इथं देखील द असं प्रोनाऊन्सिएशन आपल्याला करता येतं, परंतु दी असं प्रोनाऊन्सिएशन कुठं होतं, तर ज्या नाऊनची सुरुवात ओव्हेल नसते. इथं बघा, अर्थ, द अर्थ ऐवजी दी अर्थ, दी अर्थ, ईस्ट, दी ईस्ट या पद्धतीनं आपल्याला प्रोनाऊन्सिएशन करावं लागतं द आणि दीचं. आता मात्र आपण हे द आर्टिकल वापरायचं कुठं हे बघूया. फॉर एक्झाम्पल बघा, नद्या असतील, पर्वत असतील, समुद्र असेल, वाळवंट, मोठी जी वर्तमानपत्रांची नावं असतील, त्यांच्यासमोर आपली जे धर्म आहेत, विविध धर्म, त्या धर्मांच्या नावांच्या पूर्वी देखील द हे आर्टिकल यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल इथं फर्स्ट एक्झाम्पल आहे की गोदावरी, गोदावरी नदीचं नाव आहे, द नेम ऑफ द रिवर. इथं आपण द आर्टिकल यूज करतो. द टाइम्स ऑफ इंडिया न्यूजपेपर आहे, द आर्टिकल. द हिंदू धर्माचे एक नाव आहे, याच्या पूर्वी द आर्टिकल यूज करायचं. त्यानंतर द आर्टिकल कुठं यूज केलं जातं, तर डिग्रीच्या फॉर्ममध्ये जे सुपरलेटिव्ह डिग्री शिकतो ते डिग्री शिकत असताना आपल्याला द आर्टिकल यूज करावंच लागतं. फॉर एक्झाम्पल बघा, शी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल, हे आपण कुठं वापरतो, विशेषणाच्या अगोदर, ॲडजेक्टिव्हच्या अगोदर द हे आर्टिकल यूज करतो. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्समध्ये द आर्टिकल आपल्याला यूज करावं लागतं. त्यानंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड
म्हणजे हे कसले क्रमवाचक नंबर आहेत. या नंबरच्या सुरुवातीला देखील आपल्याला द आर्टिकल यूज करावं लागतं. फॉर एक्झाम्पल सेंटेन्स बघूया. ही इज द फर्स्ट स्टुडंट इन आवर सोसायटी हू गॉट प्राइज. याच्यामध्ये द हे फर्स्टच्या अगोदर यूज केलेलं आहे. म्हणजे क्रमवाचक जे नंबर आपण घेतो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ इथून पुढे जे पण काय असतील ते त्याच्यामध्ये द हे आर्टिकल आपल्याला यूज करावे लागते. त्याचप्रमाणे हे डायरेक्ट वर्ड दिलेले आहेत बघा. द थिएटर, थिएटर वरच्या अगोदर देखील द आर्टिकल यूज करावं लागतं. त्यानंतर ऑफिस, द ऑफिस. ही वेंट टू द ऑफिस म्हणजे इथं आपण द आर्टिकल यूज केलेलं आहे. इथं बघा स्टेशन, ही इज ऑन द स्टेशन, द. ही इज वॉचिंग द सिनेमा, सिनेमाच्या अगोदर द आर्टिकल यूज करावं लागतं. हे वर्ड्स दिले डायरेक्ट यूज करून. त्यानंतर जसं की ए आणि एन आर्टिकल यूज कुठं करायचं नाही हे प्रॉपर नाउन, मटेरियल नाउनमध्ये सांगितलेलं आहे की यूज करायचं नाही. त्याचप्रमाणे कोणतंही आर्टिकल असेल, ए असेल, एन असेल किंवा द असेल, यापैकी कोणतंही आर्टिकल जिथं यूज केलं जात नाही ते आहे खेळाची नावं. या खेळांच्या नावापुढे कोणतंही आर्टिकल यूज करायचं नाही. फॉर एक्झाम्पल क्रिकेट, हॉकी, टेनिस या नाऊनच्या पुढं आर्टिकल यूज करायचं नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं जेव्हा आपण खेळाचं एखाद्या नाव सांगतो, ही इज प्लेइंग अ क्रिकेट नाही चालणार, ही इज प्लेइंग द क्रिकेट नाही चालणार. कारण की हा आपला ग्रामरचा रूल आहे की खेळाच्या नावापूर्वी कोणतंही आर्टिकल यूज करायचं नाही. त्यानंतर आपण इथं प्रॅक्टिससाठी काही सेंटेन्स घेतलेत. आय सॉ एलिफंट. रूलप्रमाणे बघायचं जे सुरुवातीला तुम्हाला दिलेत. आय सॉ एलिफंट. एलिफंट या नाऊनची सुरुवात ईनं झालेली आहे. एलिफंट आणि ई हे ओव्हेल आहे म्हणून ओव्हेलच्या अगोदर आपण ॲन आर्टिकल यूज करतो. आय सॉ ॲन एलिफंट. दिस इज अम्ब्रेला. अम्ब्रेलामध्ये यू हे जे आहे ते ओव्हेल आहे आणि म्हणून इथं आपण ॲन आर्टिकल यूज करणार. ही इज डॅश डॅश दिले बेस्ट स्टुडंट इन डॅश डॅश क्लास. ही इज द बेस्ट स्टुडंट कारण बेस्ट ही डिग्रीचा फॉर्म येतोय. ही इज द बेस्ट स्टुडंट इन द क्लास. स्पेसिफिक गोष्ट जेव्हा एखादी सांगतो त्यावेळेला देखील द हे आर्टिकल यूज केलं जातं. कोणत्याही कॉमन नाऊन पुढं हे आर्टिकल यूज करता येतं, परंतु ती विशिष्ट अशी गोष्ट तिथं आपल्याला दाखवता आली पाहिजे. अशा प्रकारे आपण ए, ॲन आणि द या आर्टिकलचा अभ्यास केलेला आहे.